नमस्कार, मी अनिता वस्त्रम मॅक्स वुमनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण जरा वेगळी चर्चा करणार आहोत. आज मी नागपुरातल्या समाजसेविका, ज्येष्ठ समाजसेविका आणि संस्कृत पंडिता डॉक्टर रूपाताई कुलकर्णी बोधी यांच्या घरी आली आहे. त्यांना भेटायला, त्यांच्याशी चर्चा करायला. आज आपण जरा वेगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत. तर तुम्हाला नक्कीच आवडेल ही चर्चा. रूपाताई ह्या नागपूर विद्यापीठमध्ये एकूण 38-39 वर्ष त्यांनी संस्कृत विभागीय प्रमुख म्हणून कार्यरत होत्या आणि 25 वर्षापेक्षा जास्त त्या सामाजिक कार्यात कार्यरत होत्या. तर त्यांच्याकडनं आपण खूप 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 वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत. रूपाताई, खूप खूप स्वागत आहे तुमचं मॅक्स वुमनमध्ये. सुरुवातीला मला एक पहिला प्रश्न असा विचारावासा वाटतं, सध्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तुमचा वेळ कसा जातो? सगळ्यांना ज्याप्रमाणे ही जी लॉकडाऊनची स्थिती ही नकोशी वाटते तशी मलाही नकोशी वाटते. कारण मला बाहेर जायची, लोकांना भेटायची, चर्चा, परिसंवाद, कार्यक्रम ह्या सगळ्यामध्ये माझा वेळ, निवृत्ती काळ म्हणा, इतका चांगला आणि व्यस्त असा जायचा की असं वाटायचंही नाही की आपण निवृत्तीत जगतो आहोत म्हणून. आता निवृत्त होऊनही मला 15 वर्ष झाली, पण गेले 4 महिने ज्या तऱ्हेचा कोंडमारा म्हणा, जो कोंडमारा सगळ्यांचा होतोय, त्यामुळे त्याच्याबद्दल तक्रार करायचं कारण नाही, पण तो लवकर संपावा असं सगळ्यांप्रमाणेच मलाही वाटतं. नक्कीच आम्हालाही तेच वाटतंय. कारण आता लॉकडाऊन म्हटलं म्हणजे सगळ्याच अर्थव्यवस्था म्हणा किंवा काम म्हणा सगळंच थांबल्या गेलेलं आहे. आणि तुम्ही स्त्री मुक्ती संघटनेची म्हणजे ती चळवळ तुम्ही चालवली. त्यातल्या त्यात तुम्ही मोलकरीण संघटना, जी विदर्भ मोलकरीण संघटना आहे, याचंही स्थापना तुम्ही केलेली आहे. तर आत्ता तुम्ही म्हणजे तसं पाहिलं तर स्त्रियांचे दुःख, मोलकरीण ज्या आहेत, ज्या गरीब स्त्रिया आहेत, त्यांचे दुःख, दलित आदिवासी जे आहेत त्यांचे दुःख तुम्ही अगदी जवळून बघितलेले आहेत. पण आत्ता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये त्यांचे रोजगार सुटलेले आहेत, त्यांचं घरकाम सुटलेलं आहे. तर ह्याच्यावर शासनाने काही करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? फार चांगला प्रश्न विचारला तुम्ही, कारण आम्ही पण फार त्रस्त आहोत याच विचाराने. 1 लाख आमच्या सदस्य आहेत. 40 वर्ष झाली संघटना स्थापन होऊन, पण अशी अवस्था कधी आली नव्हती की ज्याला आपण हर्ड मेंटॅलिटी म्हणतो, म्हणजे कळपाची मानसिकता, तशी मानसिकता मालक वर्गाची झाली आहे. आणि साऱ्यांनी घरकाम करायला येणाऱ्या त्यांच्या घरच्या घर कामगारांना कामावरून बंद केलं आहे. आणि येऊ नका हे काही दिवसापुरतं नाही आहे. आता मालक वर्ग असं म्हणतोय की आम्ही आमचं करून घेऊ शकतो, आमचं आम्ही आता यंत्र घेऊ, डिशवॉशर घेऊन टाकू, म्हणजे भांडेवालीची गरज नाही राहणार, वॉशिंग मशीन होतंच आमच्याकडे, तर ते आम्ही आमचं करून टाकत जाऊ. काही घर झाडायलाही आम्हाला हरकत नाही, तुमची आम्हाला गरज नाही, ह्या तऱ्हेची वृत्ती मालक वर्ग दाखवतोय. आणि मग या त्यांच्या ॲबसेंटीच्या काळातलं किंवा त्या गैरहजर आहेत आता कामावर, या काळातलं त्यांचं वेतन त्यांना देण्याची गोष्ट तर दूरच राहिली. त्यामुळे 4 महिने झाले त्या बायांच्या घरात पगार नाही, काम नाही, अन्नधान्याचा तुटवडा, घरामध्ये कोरोनाची भीती, पोराबाळांना ज्याला आपण ऋतूप्रमाणे होणारे आजार होतात ते आजार, डॉक्टरचे खर्च, हे सगळं त्या कसं निभवत असतील. कुणी एखाद्या वेळी किट दिली धान्याची, तेवढ्यापुरतं निघतं ते एखादा आठवडा, पण पुढे काय हा प्रश्न
रेशनचं जे काही भरड टाईपचं धान्य मिळतं ते खाऊन त्या जगतायत. आज मला सारखे फोन येतात तेव्हा मला इतकं ओशाळवाणं वाटतं की तुम्ही काहीतरी सांगा. तर आपल्याला खोटं वाटेल, पण जेव्हा आमच्या कानावर हे आलं 3 महिन्यापूर्वी की ह्या स्त्रियांना आता कधीच येऊ नका असं सांगण्यात आलं आहे, तेव्हा आम्ही निवेदन काढलं सोशल मीडियावर. घरोघर हे पोहोचेल अशा तऱ्हेने अपील केलं घरमालकांना. त्यानंतर मोठे मोठे जे नागपुरातले वृत्तपत्र आहेत त्यामध्ये प्रसिद्धीला दिलं आहे की घरकामगारांना कृपा करून अर्ध तरी वेतन द्या, पूर्ण नसेल द्यायचं तर त्यांना थोडं माणुसकीने मागवा, आपल्या घरातलं थोडंसं धान्य त्यांच्याकडे पाठवा किंवा त्यांना बोलवून ज्ञान द्या तुम्हाला कमीपणा वाटत असेल, पण माणुसकीने वागा. हे दिलं. एवढंच नव्हे तर मुंबई आकाशवाणीवर एक कार्यक्रम होतो अस्मिता नावाचा. अस्मिता वाहिनीच आहे त्यांची, आणि त्या वाहिनीवर मुंबई आकाशवाणीने माझं स्पेशल भाषण मालक वर्गाकरता महाराष्ट्रातल्या आत्ता ब्रॉडकास्ट केलं काही दिवसापूर्वी. ते भाषण सगळीकडे गेलं असेल, वृत्तपत्रात न जात आहे. मी स्वतः फोन करून करून लोकांना सांगते, पण लोक ऐकायला तयार नाही. आता माझ्या घरी 4 जणी येतात, 4ही जणी कोरोनाच्या पहिल्या दिवसापासून येत आहेत, पण मला नाही झाला कोरोना. किंवा त्या कशावरून इन्फेक्शन आणतात? त्यांना स्वच्छतेची आवड नाही का? त्यांनाही वाटतं आपण चांगलं दिसावं, स्वच्छ राहावं. माझ्याकडे मला कुणालाही नाही सांगावं लागत. आणि 4घींनाही मी अंबाझरी पोलीस ठाण्याची पत्र मिळवून दिली स्वतःच्या सहीनी. आणि माझ्या घरी त्या ह्याच्या बंदीच्या काळात सुद्धा, म्हणजे कर्फ्यूच्या काळात फक्त 10 दिवस नव्हत्या आले, तेव्हा मीच त्यांना नका येऊ म्हटलं. ते पोलीस वाटेल तसे बोलतात, तर तुम्ही नका येऊ. पण लॉकडाऊन हे कोरोनावर खरंच एक पर्याय आहे का असं वाटतं का तुम्हाला? आता की नाही असं झालंय की रोजच्या रोज रोगी वाढत आहे, मृत्यूची संख्या वाढते आहे, बरं होण्याचंही प्रमाण वाढत आहे. एक वर्ग असं म्हणतो की कोरोना हा काही विशेष गंभीर आजार नाही, ज्यांना पहिलेपासून काही आजार आहेत ते लोकच ह्याला बळी पडतात. काही असो परिस्थिती, पण प्रत्येकाने आपापली काळजी व्यवस्थित घेऊन जर नियम अगदी काटेकोरपणे पाळले तर लॉकडाऊनची गरज राहणार नाही. लोकांनी गर्दी करणं, देवळात म्हणा, रेशनच्या दुकानात म्हणा, कुठेही लोक की नाही एकदम धावून जातात, भाजी बाजारात. तर हे ह्या सवयी लोकांच्या अजून बदलल्या नाही आहेत. आपल्याकडे सोशल ट्रेनिंगची जास्त गरज आहे लॉकडाऊनपेक्षा, की प्रत्येक मोहल्ल्यात जाऊन स्वयंसेवक स्वतःच बनून लोकांना हटकायचं. जसे आमचे आयुक्त अगदी आदर्श आहेत या दृष्टीने, नागपूर मुंडे साहेबांनी खरंच, म्हणजे त्या माणसाला मी नेहमीच सलाम करते की त्यांच्यामध्ये इतकं धैर्य आहे की कोरोनाच्या काळातही ते लोकांना भेटून घरात परत ढकलत होते. इतकी त्या माणसामध्ये कळकळ आहे. पण ते इतके शिस्तबद्ध आहेत, इतक्या छान पद्धतीने काम करतायत, पण तरी त्यांना विरोध करणारा एक वर्ग आहे. त्या वर्गाला त्यांची लोकप्रियता सहन होत नाही, पहिली गोष्ट. आणि प्रशासन जे खातं इतकं विचित्र आहे की त्यामध्ये की नाही हे असतं, हायरार्की असते. म्हणजे हा लहान, ह्याच्यापेक्षा हा मोठा, ह्याच्यापेक्षा. तर कोण मोठं? मग महापौराला वाटतं मी याच्यावर आहे, आणि मग त्यांचा द्वेष करायचा आणि त्यांच्यावर वेगवेगळे खोटे आरोप लावून त्यांना. मला तर इतकं तेव्हा मनात येत होतं त्यांना भेटावं आणि म्हणावं मी तुमच्या बरोबर आहे, कारण स्त्रियांनाच उठवून दिलं त्यांच्या विरोधात. पण तो माणूस पक्का, आणि त्याच्यामुळे आज जर
कोरोना थोडाफार कंट्रोलमध्ये असेल नागपूरमध्ये तर तो त्याच्यामुळे मुंडे साहेबांमुळे मुंडे आहे असं साहेबांमुळे. वाटतं. अगदी 100%. नक्कीच. नाही, नक्कीच खूप छान त्यांचं कार्य चाललंय नागपुरात. हो. आणि खूप त्यांनी शिस्तही लावलेली आहे नागपूरमध्ये. हो. पण असं वाटतं का की राजकारण हे फक्त म्हणजे फक्त संधीचा फायदा घेणं असं काहीतरी असतं का, की कोणत्याही वेळेस राजकारण केलं जातं? ते तर तो गुणच आहे राजकारणाचा. गुण म्हणण्यापेक्षा दुर्गुण. म्हणजे पण आता हा. आता ही वेळ नाहीये ना राजकारण भांडाभांडी करायची ही वेळ नाही आहे. जो जे पाऊल उचलेल ते थोडं चुकीचं वाटलंय समजा तर त्याला एका बाजूला नेऊन सांगता येतं. बरोबर. त्याचा तमाशा करणं, त्याचं भर सभेमध्ये त्याचा अपमान करणं हे तुम्ही मुख्य कॉज जे आहे आपल्याला आपलं जे ध्येय आहे की कोरोनापासून लोकांना वाचवणं ते साध्य नाही होत नाही. हे कळत नाही मोठ्या मोठ्यांना. किती भांडणं चालू आहेत म्हणजे कोणीच अपवाद नाही त्याला. हा. पण एक आपला प्रश्न तिथेच राहिलाय की शासनाने महिलांसाठी म्हणजे ज्या मोलकरीण आहेत हो, यांच्यासाठी काही करायला पाहिजे का असं तुम्हाला वाटतं का? आता आमची जी सदस्य संख्या आहे त्यात तुम्ही जर पाहिलं तर आम्ही जातीनिहाय आणि शिक्षणनिहाय सगळ्याच गोष्टी घेऊन एक सर्वे केला आहे. म्हणजे नागपुरातील अनऑर्गनाइज्ड विमेन वर्कर्स इन नागपूर हा सर्वे आम्ही आत्ता 2 वर्षापूर्वी करून त्याचा अहवाल मी पुस्तक रूपाने प्रसिद्ध केला आहे. वर्किंग बीज नंतर तुम्ही दाखवा इथे लोकांना की त्यामध्ये हा सगळा आढावा जेव्हा घेतला तेव्हा त्यात दलित आणि आदिवासी स्त्रिया या प्रामुख्याने या व्यवसायात आहेत. आता आदिवासी हे विशेषतः गोंड आमचे नागपूरचे हे राजे होते हो नागपूरचे आणि इतकं वैभव होतं त्यांचं एकेकाळी. पण आज त्या स्त्रियांना ही कामं करायला घराबाहेर पडावं लागतं. ती तुम्ही त्यांच्याकडून हिरावून घेतली तर शासनाने ना माझं तर म्हणणं आहे की मुंडे साहेबांसारखं दंड करावा. थुंकला का दंड कर. घरच्या काम करणाऱ्या बाईला अटकाव करतोस का दंड दे आधी. तिला जेवढा पगार देतो तेवढा दंड दे म्हणजे ते नक्की वटणीवर येते. पण तरी सुद्धा आता सध्या आपण आता तुम्ही आदिवासींचा विषय काढला. हो. आदिवासी महिला या अजूनही मागासलेल्या आहेत. तर म्हणजे पाहिजे तेवढं प्रमाण नाही आहे त्यांचं म्हणजे प्रगतीचं. प्रगती नाही आणि कोणत्याच क्षेत्रात फारसं पुढाकार देताना दिसत नाही. तर ह्याच्यासाठी जनजागृती ही कमी पडते का काही असं तुम्हाला वाटतं का, की आणखी काही ह्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे? तो आदिवासी विकास विभाग जो आहे ना तर ते लोक घोषणा खूप करतात. आता परवा कितीतरी कोटींची योजना आणली की प्रत्येक आदिवासी महिलेच्या खात्यामध्ये इतके हजार रुपये जमा होतील वगैरे किंवा त्यांना शिक्षणाच्या संधी जास्त. आता येत आहेत मुली मी पाहिल्या आहेत माझ्या याच्यातही आलेल्या वैमानिक झाली आहे आदिवासी मुली. पत्रकारितेत आहेत त्या किंवा आहेत क्षेत्रामध्ये पण प्रमाण कमी आहे. आणि अजूनही शारीरिक कष्टाची कामं त्यांना जास्त करावी लागतात. याचं एकच कारण आहे की शिक्षणाकडे जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं लक्ष दिलं जात नाही. ती नवयुग विद्यालयं काढली किंवा आणखी कोणती आदिवासी आश्रमशाळा काढल्या तर त्यांचं काम काही समाधानकारक. पण आश्रमशाळा तसं पाहिलं तर नावाला आहेत असं वाटतंय, कारण आश्रमशाळेमध्ये पाहिजे तेवढं प्रमाण दिसत नाही. मुलींना पाठवायला तयार नसतात पालक नाव. आणि घरी राहिलं की घरकामामध्ये ती मुलगी जी भिडून जाते. पण सरकारची उपाययोजना काही कमी पडते. सरकारच्या खूपच कमी. म्हणजे शाहू छत्रपतींची मला आठवण होते की इतका तो राजा म्हणजे महाराज होते आणि त्यांनी या वर्गाची मागासवर्गीयांची हॉस्टेल्स काढली. विशेष लक्ष दिलं त्यांच्याकडे. या सरकारी योजना आत्ताच्या आहेत ना त्यांची अंमलबजावणीतच मार खाते.
आणि अंमलबजावणीमध्ये ते हे पाहत नाहीत की अमुक एक ह्या वर्गामध्ये ह्या ठिकाणी सर्वे करून त्यातले जे गुणवंत लोक आहेत, ज्यांना येतं, त्यांना पुढे आणून त्यांना आणखी तरबेज करणं, त्यांना आणखी प्रशिक्षित करणं, हे अजून करत नाही या सरकार. म्हणजे कशा योजना गुरु हाकलल्यासारख्या आपल्या निभवायच्या. बरोबर. आला का निधी, आला का आहार, द्यावा तुम्ही. पण असा विचार नाही करत की यातली 10 निवडक उत्कृष्ट मुलं घेऊन त्यांना IAS करता तयार करावं, त्यांना त्या MBBS होतील या दृष्टीने त्यांना आत्तापासून ती मानसिकता ही मानसिकता सगळ्यात तयार महत्वाची करणं आहे. फार महत्वाचं. का नाही मग त्या मुलींना नेऊन दाखवत दवाखान्यात नेऊन? हे असं असतं. रुग्णसेवा ही शेवटी तुम्ही जर ईश्वर मानता तर ईश्वर सेवा आहे, हे आहे. असं करून त्या मुलांना मानसिक रीतीने तू शिक्षण घे बाबा, त्याच्याशिवाय काही तुझं पण अजूनही पहिलीपासून इंग्लिश कंपल्सरी पाहिजे, माझं म्हणणं आहे. आता हे लोक जे मराठीची तुणतुणं वाजवतात, अरे मराठी घरात येतं, घरात शिका. आई बाप काय करतात त्यांनी शिकवावं, आणि जसं बोलेल तसं बोल. मग प्रमाण भाषा 4थी नंतर त्याला लिंगापून रेकॉर्ड्स असतात, त्या ऐकावं. शुद्ध शब्द काय सांग, एकदा सांगितलं की तो तसं बोलायला लागेल. पण तुम्ही इंग्रजी मात्र असं शिकता येत नाही घरात. इंग्रजी हा विषय शाळेमध्ये मराठी पहिलीपासून कंपल्सरी केला तर आदिवासी काय भटके विमुक्त सुद्धा मुलं जर शिकायला लागतील तर इंग्रजी पुढे आला की माणूस पुढे जातो. पण असं कुठेतरी जातीवाद दिसतो. अगदी यात जातीवाद आहे, यात ब्राह्मणिझम आहे, आणि यामध्ये अजूनही समाजामध्ये सुपरमॅन ब्राह्मणच करून ठेवलेला आहे. म्हणजे कळत न कळत काय, कळून सुद्धा जाणीवपूर्वक लोक ब्राह्मणासारखं वागतात. का असं? काय काय मिळतं तुम्हाला ते तसं होऊन? अरे तुम्ही हे पाहिलंय का की प्रत्येक माणसातली कपॅसिटी, इंडिव्हिज्युअलिटी ही वेगवेगळी असते. अमक्याने अमक्यासारखं होऊन नाही निभत. ठीक आहे, तुम्ही ते भाषा बोलत असतील चांगली तर तुम्ही पण 4 कादंबऱ्या चांगल्या लेखकाच्या वाचल्या, तुम्हालाही कळून जाईल मराठी कसं चांगलं बोलतात. त्याकरता काही एवढी हे नाही, रोजचा पेपर वाचा. पण आजही काय झालेलं आहे की लोकांवर कळत न कळत ब्राह्मण श्रेष्ठत्वाचा मनूच्या काळातला, पेशव्यांच्या काळातला, ज्या काळामध्ये सती वगैरे प्रथा होत्या त्या काळातला, 19व्या शतकातला तो प्रभाव अजूनही गेला नाही. अजूनही तो ब्राह्मणही स्वतःला श्रेष्ठ मानतो आणि इतर समाजही स्वतःला उगीच त्यांचा. आता एक नवा परिवर्तनवादी प्रवाह आहे, विद्रोही. पण असं वाटतं का की आता सध्या तुम्ही नागपुरात राहता, आम्ही नागपुरात राहतो. हो. नागपूर ही दीक्षाभूमी आणि संघभूमी हो. अशा ह्या 2 गोष्टींसाठी ओळखल्या जाते. आणि त्यातल्या त्यात गोवळकरांनी संघाची स्थापना केली आणि बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा पण दिली. त्यांनी स्वतःही घेतलं आणि भारताला एक संविधान पण दिला. तर ह्यातलं कुठेतरी एक वैचारिक संघर्ष किंवा वैचारिक लढा असं काही वाटतंय का तुम्हाला? आणि त्यातलं तुम्ही पण ब्राह्मण कम्युनिटी मधनं होते बरोबर. म्हणजे आता नाहीये, कारण तुम्ही 92 साली बौद्ध धम्म तुम्ही स्वीकारला. तर हे कसं, म्हणजे ह्याच्यावर तुमचा काय दृष्टिकोन आहे आणि काय सांगा तुम्ही? काय आहे, या 2 अगदी परस्पर विरुद्ध विचारसरणी आहे. एकाचा समतेवर विश्वास बाबासाहेबांचा, तर इकडे हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांचं, ज्यामध्ये सुरुवातीच्या काळापासून
महत्त्व राहिलेलं आहे. त्या संघाचा समरसता नावाचा शब्द आहे, समता नाही आहे. समरसता. तर ते समरसता हा एक अत्यंत पाखंडी शब्द आहे. म्हणजे त्यामध्ये काय, तुम्ही ज्यांनी ज्या जागी आहे त्याच जागी राहावं, हम्म. फक्त एकमेकांशी थोडं समरस होऊन जावं, पण समतेला तिथे कुठेही थारा नाही. त्यामुळे संघ विचारामध्ये कितीही जरी आवडला तरी त्यामध्ये आजही ब्राह्मणांनाच प्रथम स्थान आहे. आजपर्यंत सरसंघचालक कधीही स्त्री झाली नाही. स्त्रियांना ती शांताक्का म्हणून त्यांच्या ज्या आहेत त्या समितीच्या मुख्य आहेत, पण मोहन भागवतांच्या ऐवजी शांताक्कांना सरसंघचालक नाही केलं. तर हाच स्त्री पुरुष भेद, ब्राह्मण शूद्र भेद, मालक श्रमिक भेद, या भेदावरच सगळा संघीय विचारांचा, संघीय ऑब्लिक ब्राह्मणी इतकं ते सेम आहे. पण तुमच्यामध्ये हा परिवर्तन कधी झाला? म्हणजे तुम्ही 92 साली तर बौद्ध धर्माची त्याचा स्वीकार केला, हो. पण तुमच्यामध्ये इतका बदल केव्हापासनं आणि कधी झाला, काय झालं, म्हणजे काय असं घडलं होतं की ज्याच्यामुळे तुम्हाला बौद्ध धर्माकडे जावं लागलं? 2-3 कारण आहे. एक तर माझं कुटुंब हे अत्यंत सुधारकी वळणाचं होतं. तेव्हा सुधारकी हा शब्द होता. माझे वडील डाव्या विचारसरणीचे आणि ते जातपात हे परंपरा, धार्मिक रूढी काहीच मानत नव्हते, देव मानत नव्हते, मंदिरात कधी गेले नाही, आणि घरातलं वातावरण हे मुलगा मुलगी समान. मी पहिली मुलगी त्यांची, पण मला त्यांनी कधी मुलीसारखं म्हणून वाढवलं नाही. नेहमी त्यांनी मला जे हक्क भावांना होते तेच मला होते घरात. आणि संस्कार सगळे नास्तिकपणाचे आमच्यावर लहानपणापासून झालेले, आणि त्यातही बुद्धिवादी. म्हणजे त्यांची विचारसरणीच माझ्या वडिलांची ही बुद्धिप्रामाण्यवादी होती. ते कुठलीही गोष्ट अंधश्रद्धेने स्वीकारण्याच्या विरोधात होते, म्हणजे डोळसपणे सायंटिफिक समोर नेचर. जायचं. हां, त्यामुळे हे सगळे लहानपणी संस्कार मिळाले. अशा लोकांच्या सहवासात त्यामुळे मी आले की त्यांचं मित्रमंडळ, आमचे काही नात्यातले लोक, आचार्य, दादा धर्माधिकारी वगैरे, तर हे सुद्धा परिवर्तनवादी विचारसरणीचे आणि संघविरोधी विचारसरणीचे मुख्यतः होते. आमच्या घरात संघाचं कोणी येऊ शकत नव्हतं. इतकं वातावरण हे बुद्धिप्रामाण्यवादी होतं. आणि अशा वातावरणात वाढले. मग मी पुढे कळायला लागल्यापासून मला नोकरी वगैरे लागल्यानंतर, PhD वगैरे मिळाल्यानंतर चळवळीत आले. आणि चळवळीत आल्यानंतर स्त्रीवादी चळवळीत जरी मी होते तरी तेव्हाही माझ्यावर ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांचे संस्कार जास्त होते. आणि मी बौद्ध होण्याच्या आधीच आचार्य अश्वघोष, जे बौद्धांमधले खूप श्रेष्ठ पंडित आहेत, त्यांच्या वज्रसूची या पुस्तकाचं मी मराठीत अनुवाद आणि समीक्षा केली होती. लोकवाङ्मय प्रकाशनाने ते प्रकाशित केलं होतं. म्हणजे तेव्हा बौद्ध नव्हते मी, पुढच्या वर्षी झाले, पण हे संस्कार होते. आणि त्याच्या आधी म्हणजे 89 मध्ये आपल्या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात रिड्यूस इन हिंदुइझम ह्या बाबासाहेबांच्या पुस्तकावर फार मोठं वादळ उठलं. त्यावेळी मी बाबासाहेबांच्या बाजूनी लेख लिहिला आणि रिड्यूसच्या काळात मी जो हिरिरीने भाग घेतला आणि मला जी साथ मिळाली आंबेडकरी विचारांच्या आणि आंबेडकरी काय म्हणू आपण त्याला, अनुयायांच्या सगळ्या संघर्षाची मला साथ मिळाली. त्यांनी मला आपलंसं केलं. त्या सगळ्याचा परिणाम माझ्यावर असा झाला की मी त्यांच्या साहित्याचं सर्व खंड विकत घेतले. त्याची मी
कोणत्या ज्यावेळी जे भाषण द्यावं लागलं त्या निमित्ताने बाबासाहेबांचं आणि फुल्यांचं वाचन झालं आणि मनामध्ये पक्का अँटी कास्ट होण्याचा किंवा डी कास्ट होण्याचा विचार मनामध्ये प्रबळ झाला. आणि मग कसं डी कास्ट व्हायचं? कारण मी जर म्हटलं की मला काही दिवस ओबीसी म्हणून राहायचंय हां. तर राहू देईल का कोणी मला? ती आपल्याकडे तरतूदच नाही. मी जर म्हटलं की मला काही दिवस आदिवासी म्हणून राहायचंय तर ती आपल्याकडे पद्धतच नाही. तशी काही सोय नाही. जात ही मेल्याशिवाय जात नाही. त्यामुळे जाती तर बदलता येत नव्हती मला. मग काय करता येईल? मग मी असा विचार केला की जो विचार समतेवर आधारित आहे, आपण जर समता मानतो तर आपण देखील काय हरकत आहे बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायला. आणि म्हणून बाबासाहेबांनी पण म्हटलं होतं की मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार. तसंच मला तसंच तुमचं पण हो की जन्मतः चिकटलं ब्राह्मण्य. पण ते काही आपला अपराध नाही. तो ज्या आईच्या पोटी आलो तिला समाज ब्राह्मण समजत होता, त्यामुळे आपल्यालाही आपोआप ते चिकटलंय. ते आपण सोडू तर शकतो, कारण जुन्या काळी बाई ही धर्म जसा धर्मात ती प्रवेश नव्हती करू शकत कुठल्याही, तिच्या मनाने नवऱ्याचा धर्म तो तिचा धर्म, तसा ती धर्म सोडूही नव्हती शकत. पण मी म्हटलं आपण स्त्री असलो म्हणून काय झालं, आपण योग्य जीवन मार्ग निवडला पाहिजे. म्हणजे तुम्ही एका प्रकारे बंडखोरी करणं आवश्यक आहे. पण ह्याचा विरोध झाला का? हो, विरोधही झाला आणि स्वागतही झालं, दोन्ही. बरोबर, कारण इतकं एक प्रखर पाऊल उचलणं म्हणजे त्याला त्याला विरोधाला त्यांनी खळबळ माजली समाजात. बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये मग आता जे आहे असं, आता आदिवासींचा पण आपल्या बहुजनांचा पण एक मुद्दा आपण घेतला होता. तर ह्याच्यात आता सगळंच खाजगीकरण होत आहे. तर आरक्षणावर ह्याचा काही परिणाम होतोय का? म्हणजे असं वाटतंय का तुम्हाला की जे काही खाजगीकरण होत आहे ते आरक्षण संपवण्यामागचं एक षडयंत्र आहे का? काय झालं की 91 साली खाऊजा आलं आपल्या देशात. खाऊजा म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, त्याला खाऊजा म्हणायचे. तर या खाजगीकरण म्हणजे प्रायव्हेटायझेशन, उदारीकरण लिबरलायझेशन आणि जागतिकीकरण म्हणजे ग्लोबलायझेशन. तर ह्या तिन्हीमुळे सगळी पूर्ण अर्थव्यवस्थेची घडीच पालटून गेली आणि त्यामध्ये खाजगीकरणावर इतका भर दिला गेला की शासनाला जवळपास काही कामच उरलं नाही. आउटसोर्सिंग हे आहे ना, हे यांच्याकडून सफाईचं काम अमक्या कंपनीला द्या, याचं काम तमक्या कंपनीला द्या, असं करून आता तर LICचं खाजगीकरण, एअर इंडिया सारख्या एवढ्या मोठ्या कंपनीला बुडीत खात्यात जवळपास गेली ती. तर हे जे खाजगीकरण आहे यामध्ये जे खाजगी कंपन्यांचे कॉर्पोरेट क्षेत्रातले जे मालक आहेत त्यांनी म्हणजे जाहीरच केलंय की आम्हाला काही रिझर्वेशनची प्रक्रिया लागू नाही, आम्ही काही SC STंना भरती करायला बांधील नाही. मनमोहन सिंग जेव्हा प्रधानमंत्री होते तेव्हा त्यांना आम्ही एक पत्र पाठवलं होतं सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून की तुम्ही खाजगी क्षेत्रांना बाध्य करा, SC ST VJNT OBC या सगळ्यांना त्यांच्या प्रमाणात भरती करण्यावर. तर तेव्हा मनमोहन सिंगांनी ते ऐकून हा फतवा काढला होता की खाजगी कंपन्यांमध्ये सुद्धा आरक्षण लागू झालं पाहिजे. पण आता नाही, हा बजाज कोण तो मोठा इंडस्ट्रियलिस्ट, बजाज ऑटो हे वाला, काय नाव त्याचं, जमनालाल बजाजींचा मुलगा,
नाव नाही आठवत आता मला. पण तो जो बजाज आहे त्यांनी तर हे खुलेआम म्हटलंय की कोण येतं या समोर आणि मला माझ्यावर टाकून पहा बंधन की मी SC ST OBC या सगळ्यांची भरती केली पाहिजे म्हणून करूनच पहा तुम्ही. मग मी काय करतो पहा. पण ते बिलकुल मानायला तयार नाही. पण आता डिक्की सारखी एक संघटना निघाली आहे. ती आहे दलित इंडियन चेंबर्स ऑफ हा, कॉमर्स अँड Commerce इंडस्ट्रीज. Industries. तर त्यांनी मात्र यांना बोलवलं. टाटा आले त्यांच्या बाजूने आणि टाटांनी त्या लोकांना साथ दिली. टाटा हे पहिल्यापासून उदारमतवादी आहेत आणि ते हा नियम पाळतात. हे पण असं होत आहे की म्हणजे असं संविधानाशी छेडछाड होत आहे असं वाटतंय का तुम्हाला? संविधानाशी छेडछाड तर खूप प्रकारे सुरू आहे. म्हणजे देशामध्ये साधू संतांना जे प्रमाणाबाहेर महत्त्व आहे. 140 साधू संत परवाच्या राम मंदिराच्या शिलान्यासाला आले होते पायाभरणीला. भूमिपूजन काय म्हणतात तेच त्याला. आता त्याच्यावरच आपण येणार होतो. हम्म. आता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मंदिराची जास्त आवश्यकता आहे की हॉस्पिटल्सची? एक तर एक वर्ग असा आहे जे म्हणतात आहे की मंदिरापेक्षा हॉस्पिटल्सची जास्त आवश्यकता बरोबर आहे. आहे. तर तुम्हाला काय वाटतं की आता ह्या पिरियडमध्ये लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये भूमिपूजन करणं हे महत्त्वाचं होतं? नाही, हा अगदीच कमी महत्वाचा 1% ही ज्याला महत्त्व देऊ नये असा कार्यक्रम होता. आणि धर्म तुम्ही आपल्या घरातही पाळू शकता. तुम्ही रामभक्त असाल तर घरातही रामाची भक्ती करू शकता. त्याकरता ते जन्मस्थान, मग त्याची ती जुनी लढवलेली कोर्ट केस, मग आत्ता तो दिला निवाडा की त्याच्यावर तुम्ही उभारणी सुरू करू शकता, ते करून घेतलं. ज्युडिशियरीकडनं ते करून घेतलंय. पण आता तेच विचारणार होते की डॉक्टर सॉरी ॲडव्होकेट